त्यांच्या द्वारी आलेला आहे। आपण घरी आल्यानंतर या घरातील मंडळींनी आमच्या धम्म रॅलीचा सत्कार सन्मान केला। कुटुंबातील सर्व मंडळींनी फुलाचा वर्षाव केला। सर्वांचा सन्मानपूर्वक त्यांनी आपल्या घरात घेतलं। आता धम्म त्यांच्या घरांमध्ये आलेला आहे। घरात धम्माची काय गरज आहे? धम्म घरात नसला तर घर कसं असतं? जगाला तथागत बुद्धांनी जग सर्व पाहिलं, त्या जगांमध्ये काय चालू आहे? तर जगात युद्ध चालू आहे। जगातला युद्ध नष्ट करायचं असेल तर बुद्ध हवा असं म्हणतात। जगात बुद्धाची गरज आहे। तो बुद्ध घरातून निर्माण होतो। जर आपल्या घरात बुद्ध असेल तर घरातील माणसं बुद्धांच्या विचाराला स्वीकारतील। म्हणून आपण म्हटलंय बुद्धम शरणम गच्छामि। बुद्धम शरणम गच्छामि याचा अर्थ असा, अशी बुद्धी मला दे, अशी बुद्धी मला दे, त्या बुद्धीचा वापर करून मी माझा तर कल्याण करेलच पण इतरांचा कल्याण करेल। बुद्धांनी असं काही सांगितलेलं नाही की माझा पूजा करा, मला फूल वाहा, मला नैवेद्य करा, माझी कोणती काही गोष्ट करायची गरज नाही। ते तुम्हाला तुमच्यासाठीच करायचं आहे। म्हणून आपण त्यांनी म्हटलेलं आहे बुद्धम चरणम गच्छामि। तुझी बुद्धी अशी विकसित होऊ दे, अशी विकसित होऊ दे, त्या बुद्धीमुळे सर्वांचं कल्याण। तुझ्या बुद्धीचा हेतू कसा असला पाहिजे? प्रथम कल्याण, मध्यम कल्याण, अंतिम कल्याण। तू सर्वांचा कल्याणी मित्र हो। आणि तू कल्याणी मित्र झाल्यामुळे तुझा जीवन ऊसासारखं असावं। ऊसाला आपण कुठूनही खाल्लं तर गोडच वाटतं, चाहे तो गुळात असेल, शेंड्यात असेल, मधोमधी असेल। बुद्ध जीवन जगणारा मनुष्य हा कशा प्रकारे असावा म्हणून बुद्धांनी आपल्याला ते सांगितलं। म्हणून आपण सर्वात प्रथम म्हटलं की मी बुद्धाच्या धम्माला अनुसरण करतो, धम्माला अनुसरण करतो, बुद्धाला अनुसरण करतोय, संघाला अनुसरण करतोय। म्हणून आपल्या सर्वांना या धम्माची गरज याच्यासाठी आहे। घरातला धम्म हा एकट्यासाठी धम्माची काही गरज नाही। एकापेक्षा दोन माणसं असेल तर तिथे धम्माची गरज आहे। कारण दुसऱ्याशी संवाद करावा लागतो, व्यवहार करावा लागतं, त्याच्यासोबत राहावं लागतं, त्याच्यासोबत जीवन जगावं लागतं। आणि जीवन जगत असताना काही गोष्टीची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे। म्हणून बुद्धांनी अष्टांगिक मार्गांमध्ये सांगितलेलं आहे, तुमच्या कशा प्रकारच्या सम्यक वाणी, सम्यक कृतांत पूर्ण अष्टांगिक मार्गांमध्ये तुमचे कशा प्रकारचे जीवन जगावं ते सांगितलं। ते जीवन जगत असताना जर आपल्यापासून काही आणखी कमी काही त्रुट्या राहिल्या तर 10 पारमिता दिल्या आहेत। मैत्री वाढवा, दान पारमिता वाढवा, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये सुजलाम सुफलाम ठेवण्यासाठी तुम्ही होऊ शकता। म्हणून आपल्या घरात धम्म असल्यामुळे घरातील माणसं प्रत्येक धम्म जीवन जगतोय। आणि धम्म जीवन जगत असताना स्त्री असेल, स्त्रीची भूमिका वेगळी आहे, पुरुष असेल, पुरुषाची भूमिका वेगळी आहे। कोणी स्त्री कोणाकडे गेल्यानंतर ती त्या घरची सून आहे, त्या घरची ती मुलाची पत्नी आहे, त्या घराला जे नातं तिला मिळालं, कोणाची काकू आहे, हे नातं त्यांनी त्या घराला दिलेलं आहे। पुरुष असेल तो मुलगा आहे, कोणाचा जावई आहे। म्हणून पुरुष जावई असताना किंवा मुलगी नात्यात असताना नातं कसं जपलं पाहिजे, म्हणून त्या नात्याला जगण्यासाठी धम्माची गरज आहे। माझ्या वाणीचा दोष येऊ नये, माझ्या कृतीचा दोष येऊ नये, म्हणून मी शीलवान झालो पाहिजे। एकदा काय झालं, तथागत बुद्धाकडे एक माणूस आला आणि तथागत बुद्धाला तो का म्हणतो, तथागत मी घरात गेलो तर माझ्या बायको पोराशी काहीच पटत नाही। बायको अंगावर येते, पोरग अंगावर येते, काही घरात मला काही सुचत नाही। मग मी तिथून बाहेर पडतो। मला वाटतं चला आपल्या मित्रमंडळीत जावं। मित्रमंडळीत जाऊन बसतो तर मित्रमंडळी माझी एवढी टिंगल करतात, एवढी टिंगल करतात, त्याच्यातही बसा वाटत नाही। आता सांगा तथागत मी जाऊ कोणाकडे? विशुद्धी मगमधली गाथा आहे। तथागत म्हणतात शिरो संपन्नो नारो सुपटिपन्नो वतिको, त्या शीलवान माणसाकडे जा,
तो शीलवान मनुष्य तुझ्या असलेल्या संकटातून दूर करेल. जगात शोधल्या गेलं शीलवान माणूस कोण आहे? जगात शोधल्यानंतर सापडलं की बुद्ध माणूस हा शीलवान आहे. कारण तथागताने तुझ्या शिलालाच नैतिकतेलाच जास्त महत्व दिलेलं आहे. आपण इथे आल्याबरोबर बुद्धांचं कोणतेही कार्यक्रम असू द्या, कोणतेही असू द्या, छोटं असू द्या, मोठं असू द्या, त्रिशरण पंचशिलाशिवाय होतच नाही. का बरं? कारण तुमचं शिलाचं बळ वाढावं. तुम्ही शीलवान व्हावा. शिलो संपन्न मानव सुपटीपन्नो गतिपको. तो शीलवान माणूस या संकटातून मार्ग काढू शकतो. म्हणजे घरात धम्म आहे, धम्मामध्ये पंचशील आहे. तो शीलवान मनुष्य याच धम्माच्या जीवन जगणाऱ्या मार्गातूनच तयार होतो. हे जगाला कळलं म्हणून जग म्हणतात आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवा. म्हणून आपल्या घरात कलह निर्माण कसा होतो, या कलह दूर करण्यासाठी बुद्धांचं जीवन जगणं हे महत्वाचं आहे. आज आम्ही सर्व ब्रह्मानंद गावंडे यांच्या घरी का आलो? आमच्यामध्ये असलेली काही डॉक्टर आहे, इंजिनियर, वकील आहेत, मोठमोठी पदं भूषवलेली माणसं आहेत. परंतु एवढी चांगली माणसं आपल्या जवळ असताना त्यांचा नामचा परिचयच नाही. कोणत्या वेळेस कोणती संकट येईल कोणालाच माहित नाही. म्हणून झूठा पैसा रूठा भाई, समय समय पर काम आहे. हे सर्व आम्ही भावाच्या घरी आम्ही गेलो पाहिजे. भावातील घर सर्व मंडळीचा आमचा परिचय झाला पाहिजे. आज आपण इथे आल्यानंतर आपल्याला गावंडे वहिनीशी परिचय झाला. त्यांना आपल्याला कळलं की सरांची विशेष ही आहे, जोपर्यंत आपण त्या घरात जात नाही, घरातली माणसं ओळखत नाही, तोपर्यंत त्याच्या येणाऱ्या समस्या आपण दूर करू शकत नाही. जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची कोणती संकट येऊ शकतात. म्हणून त्या घरामध्ये धम्मजीवन ते जगतात की नाही, जगण्यासाठी त्यांना मदत हवी आहे का? त्यांनी धम्मजीवन जगावं. ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. बुद्धांचा विचार ही प्रेमाची गंगा आहे. बुद्धांनी म्हटलं वैराणी वैर तो वाढतं, त्याला प्रेमाने दूर करावं लागतं. तोच मार्ग बुद्धाचा मार्ग जर कुटुंबातील सर्व मंडळी स्वीकारलं तर त्या घरात परिवर्तन होतं. धम्म म्हणजे काय हो? धम्म म्हणजे आदर्श जीवन जगण्याचा मार्ग. ही तुम्हाला दिशा दिली आहे, असं असं जीवन जगावं. काय जीवन जगावं? पानाती पाता वेरमणी शिका पदम समाधी आणि मी हिंसा करणार नाही. बुद्धांनी विस्तारपणे सांगितलं हिंसा म्हणजे काय. काया वाचा मनानी. काया म्हणजे शरीर, शरीराने मी हिंसा करणार नाही, वाचेनी पण करणार नाही. माझ्या शब्दातून तोला मुलाचे शब्द असतील, माझ्या शब्दाच्या बोलण्यातून कोणाला कोणत्याही प्रकारचा दुःख होऊ नये म्हणून माझी वाणीवर सुद्धा काबू असली पाहिजे. त्याला सुद्धा मी निवारण केलं पाहिजे. मनात सुद्धा बुद्ध तेवढंच नाही चालत, मनात सुद्धा, मनामध्ये सुद्धा कोणाचं वाईट हो हा सुद्धा विचार माझ्या मनात येऊ नये. हिंसेबद्दल बुद्धांनी म्हटलं मेल्या मुर्द्या मरून जा, याचं नुकसान होऊ दे, ती भावना माझ्या मनात येऊ नये. म्हणजे बुद्धांनी पानाती पाता वेरमणी शिका पदम समाधी आणि मी कोणत्याही प्रकारे कोणती हिंसा करणार नाही. म्हणजे कायेनी नाही, वाचानी नाही आणि मनानी पण नाही. म्हणजे बुद्धाला मानणे म्हणजे मनाला प्रशिक्षित करणे. ज्याचा मन प्रशिक्षित, म्हणून मेडिटेशन मध्ये जातो आपण, कशाला प्रशिक्षित असतो? मनालाच असतो. एवढे मोठे विपश्यना चालतात ते मनासाठीच असतात. आणि बुद्धांनी जे 5 अंग आहे त्यापैकी 6वं अंग सांगितलं तो म्हणजे मन आहे, तो मनाला. म्हणून आपण मनोसेटा मनोसेवा मनोमया आपल्या धम्मपदामध्ये सांगितले. सर्व काही करतं ती मनाचीच करामत आहे. या मनाला कंट्रोलिंग करण्यासाठी आपल्याला बुद्ध सांगतो की याला तुम्ही तुमच्या काबूत ठेवा. जो मनुष्य आपल्या काबूत ठेवतो तो बदलतो. म्हणून त्यांनी सांगितलं पानाती पाता वेरमणी शिका पदम समाधी आणि म्हणून मी कोणत्याही प्रकारे कोणती हिंसा करणार नाही. आज जगांमध्ये मारामारी पाहत होता आपण. दररोज पेपर उघडल्याबरोबर इथे झगडा, याचा खून त्याचा खून. का असं होतं? कारण घरात धम्म नाहीये, धम्म जीवन जगणारी माणसं नाही आहेत. म्हणून तुमची आमची जबाबदारी आहे कारण या देशाला प्रबुद्ध भारत बनवायचं आहे, सुजलाम सुफलाम बनवायचं आहे. बाबासाहेबांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 ला हा धम्म दिलेला आहे. तो धम्म आमच्या लोकांपर्यंत पोहोचवणे आमची जबाबदारी. अतिनदाना वेरमणी शिका पदम समाधी आणि जी वस्तू माझी नाही ती मी घेणार नाही. म्हणजे मी चोरी करणार नाही. समजा आपण चोरी नाही केली तर आपला पोरगा चोर म्हणून आपल्या घराला ठप्पा लागणार नाही. पोलीस स्टेशनला जाणार नाही, कोर्ट कचेरी करणार नाही.
म्हणजे आपण पोलीस स्टेशनला जाणार नाही, कोर्ट कचेरी करणार नाही, म्हणजे देशाचा सुद्धा फायदा आहे. देशाचं कायद्याचं पालन करणे म्हणजे बुद्ध जीवन जगणे, म्हणजे देशाची जी काही प्रणाली आहे देशाच्या प्रगतीसाठी मदत करणे आहे. म्हणून बुद्धाचा विचार कोणत्याही धार्मिकतेचा विचार नाही. बुद्धांचा विचार हा सामाजिक परिवर्तनाचा आहे, सामाजिक बदलाचा आहे. आपण सर्व सामाजिक प्राणी आहोत. या समाजाला सुजलाम सुफलाम ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. म्हणून आपल्याला आपल्या मुलांना अतिनदाना वेरमणी शिका पदम समाधी, मी चोरी करणार नाही, म्हणून त्या मुलांवर ही वारंवार ती आली पाहिजे. कामे सुमिच्छाचारा वेरमणी. पाहाल असेल भारतामध्ये एक मोठं प्रकरण घडलं निर्भयाचे, जगापर्यंत पोहोचलं. बुद्धांचा देश, बुद्धांची माणसं, तरी परंतु या देशांमध्ये निर्भयासारखं प्रकरण घडलं आणि जगापर्यंत गेलं. जर ती आई बुद्ध आई असती, कामे सुमिच्छाचारा वेरमणी शिका पदम समाधी, त्या मुलाच्या कानावर तो शब्द पडला असता आणि त्या शब्दातून त्या मनाला आठवलं असतं की माझ्या आईने मला पंचशिलांमध्ये कामे सुमिच्छाचारा वेरमणी शिका पदम समाधी, आणि मला अशा प्रकारचं कोणताही कोणाचाही विनभंग करण्याचा अधिकार नाही. ती माझी बहीण आहे, माझी मावशी आहे, माझी काकू आहे, माझी आत्या आहे. म्हणजे त्या बहिणीचा मी शील जपला, तिचाही शीलभंग झाला नाही. मी शीलवान झालो, तिचा शीलभंग झाल्यानंतर माझ्यावर भारतीय संविधानाच्या कलमानुसार किंवा भारतीय दंड संहितानुसार 376 अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्यावर केसेस लागतात. आणि आपण शासनाच्या सुद्धा कामामध्ये ढवळाढवळ करतो, शासनाला सुद्धा तकलीफ देतो. म्हणजे शासकीय काम करण्यासाठी सुद्धा धम्म जीवन जगणं महत्वाचं आहे. म्हणून आपण नेहमी मुसावादा वेरमणी शिका पदम समाधी. किती लहानशी गोष्ट आहे. जागतिक पातळीचा व्यक्ती बाबासाहेब बुद्ध म्हणजे जागतिक पातळीचा व्यक्ती आहे, जागतिक वैज्ञानिक आहेत. त्या वैज्ञानिकांनी सांगितलं की मुसावादा वेरणी. एकदा काय झालं, तथागत बुद्ध असा आपला भिक्षू संघ घेऊन जात होते. जाता जाता भिक्षू संघाला त्यांच्या घरी आमंत्रित करण्यात आलं. अचानक आमंत्रित करण्यात आलं. ते तथागत त्यांच्या महालात आले. महालात आल्यानंतर यशोधरेला अतिशय आनंद झाला, खूप आनंद झाला. त्या आनंदामध्ये ती आपला मुलगा राहुलला शोधत होती. राहुल कुठे, राहुल कुठे, राहुल कुठे. राहुलला पाहिलं आणि आणलं आणि सांगितलं हा तुमचा मुलगा राहुल आहे, याला काही धम्मदेशना सांगा. तर तथागत काय म्हणतात, राहुल लाडागोडी असो, गमतीत असो, मजाकीत असो, खोटं बोलायचं नाही. हा विचार जागतिक पातळीचा मनुष्य, ज्यांची बुद्ध्यांक जगातला सर्वात मोठा विद्वान, ना आपल्या मुलांना काय सांगतो की राहुल खोटं बोलायचं नाही. एक खोटं बोललं तर 100 खोटे बोलावं लागतात. देशांमध्ये दररोज पाहतो मी खोट्यांचा बाजार झालेला आहे. कारण त्या घरामध्ये जर ती आई असती, त्या मुलाला ती दोजेस दिली असती, मुसावादा वेरमणी, खोटं बोलायचं नाही, तर त्या मुलाने एक खोटं बोललं तर 10 खोटं बोलावं लागतं, 10 लुचाड लबाड धंदे करावं लागतात. म्हणून तथागत सांगतात की मुसावादा वेरमणी शिका पदम समाधी. मी खोटं बोलणार नाही, खोटं बोलण्यासाठी कोणाला प्रवृत्त करणार नाही, कोणाला पुढे जाऊ देणार नाही, त्याच्यापासून त्याला मी निरस्त करेल. सरते शेवटी म्हणतात, आपण नेहमी ऐकतो सुरा मेर मज्जे पमाद ठाना वेरमणी. मी कोणती नशिले पदार्थ ग्रहण करणार नाही. ज्या कोणती पदार्थ असेल, खरा असेल, बिडी असेल, सिगरेट असेल, ज्यामुळे मला नशा येईल, या नशेमुळे आज आमच्या आमच्या कुटुंबांमध्ये, समाजांमध्ये, घरांमध्ये बघा, आपण धम्म जीवन जगणारी माणसाच्या घरामध्ये याचा शिंतोडा पण नको आहे. कारण आम्ही बुद्धांनी सांगितलेली ती प्रतिज्ञेमध्ये सर्वात शेवटची प्रतिज्ञा म्हणजे 5वी प्रतिज्ञा, तो बेस आहे. ते त्या बेसवर घर आधारलेलं आहे, 5 शील त्याच्यावरच आहेत. तथागत बुद्ध एकदा काय म्हणतात दारूच्या बाबतीमध्ये, ए इंसान तलवार के नीचे सिर रखने से मत घबराओ. का म्हणतात ते, ए इंसान तलवार के नीचे सिर रखने से मत घबराओ, वो तो वीरता की निशानी है. ए इंसान आग में कूदने से मत डरो, वो तो वीरता की परीक्षा है. ए इंसान पहाड़ की चोटी से कूद पड़ने से मत डरो, वो तो पराक्रम की पराकाष्ठा है.
ए इंसान एक बात से सदा भयभीत रहो, वो है शराब दारू पाप गरीब अनाचार की जननी है. तथागत का म्हणतात एवढं मोठं काम केलं तुम्हाला काही होणार नाही, परंतु एक दारू एक थेंब जर आपण घेतल्या गेलं त्याचा संसार उद्ध्वस्त होतो. म्हणून ती कशाची जननी आहे? पाप गरीब अनाचार की जननी. आमच्या माणसाला त्या दारिद्र्यातून बाहेर काढायचं आहे, आमच्या माणसाला ते पाप कृत्यातून बाहेर काढायचं आहे. आणि त्याला सांगायचं एक बाबा रे, आदर्श चांगलं जीवन जगायचं असेल तर बुद्धांनी हा मार्ग सांगितला, त्या मार्गाने जायचं. आणि शेवटी म्हणतात सब पापस अकरणम कुशल सुख संपदा सचित परियोदपनम एतन बुद्धन शासन. कोणतेही पाप करणे अकुशलच आहे, अकरणच आहे. आमची कुशल संपदा वाढवायची आहे. बुद्धाचं शासन तेच म्हणतात की तुम्ही कुशल कार्य करा. अशा कुशल कार्य करण्यासाठी आज आपण सर्व धम्म घेऊन ब्रह्मानंद गावंडे यांच्या घरी आलो आहोत. त्यांचा आमचा परिचय व्हावं, त्यांचा आमचा परिचय होणं गरजेचं आहे. त्यांना माहीत व्हावं की ही मोठी माणसं आपल्या घरापर्यंत आली आहेत आणि त्यांना आमचा परिचय झाल्यानंतर त्यांची आमची कुटुंबिक जिव्हाळा वाढावं, आमचा कुटुंबात जिव्हाळा त्यांचा वाढावं. कारण आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातील आपल्या माणसाची आपली ओळख होणं गरजेचं आहे. कोणत्या वेळेस कोणतं संकट येईल काही सांगता येणार नाही, कोणती अडचण येईल तेही सांगता येणार नाही. तुम्ही बिमार बिछाना पडून बसलेले आहात, कोणी तुमच्या ओळखीचं नाही, कोणी यायला तयार नाही. पण ह्या ओळखीमुळे आम्ही तुमच्या घरी, तुम्ही आमच्या घरी, तुमचा आमचा संपर्क वाढेल. आपल्याकडे चांगले वकील आहेत, चांगले डॉक्टर आहेत, चांगले इंजिनियर आहेत, चांगले वेगवेगळी कामं करणारी क्षेत्रातील माणसं आहेत, काही महिला वर्ग आहेत. ह्या सर्व वर्गांचा आपल्याला फायदा व्हावा याच हेतूने आपण धम्म आपल्या दारापर्यंत आले. आपला हेतू की आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातील सर्व लोकांचा आपला परिचय चांगला व्हावा, एक दुसऱ्याचा घरोबा वाढवावं, एक दुसऱ्याचं आपण फोन नंबर लिहून घ्यावं, एक दुसऱ्याची सुसंवाद साधावं. कुणाची मुलगी लग्नाची आहे, कुणाचा मुलगा लग्नाचा आहे, आपल्याला माहीतच नाही, परंतु एकत्र राहिल्यामुळे कळते यांची मुलगी आहे लग्नाची, यांचा मुलगा आहे लग्नाचा, यांचा मावशीचा मुलगा आहे, यांच्या आत्याचा मुलगा आहे, यांच्या चुलतेची मुलगी आहे, यांची चुलत बहीण आहे, मावस बहीण आहे. हा संवादातून आपल्याला कळून येतं आणि आपला धम्मबळ वाढल्यामुळे आपल्याकडे कोणालाही तिरक्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही. कारण सर्व तऱ्हेची माणसं आपल्याकडे आहेत. आपण वेगळ्या प्रकारचे चांगले उपक्रम राबवून आपल्या लोकांना आपण पुढे आणू शकतो. म्हणून आपण या ठिकाणी आज गावंडे सरांघरी 9 नोव्हेंबर 2025 रोजी आज आपण त्यांच्या घरी आलो. या धम्म आपल्या दारी याची सुरुवात आपण 12 ऑक्टोबर 2025 पासून सुरू केली. त्यानंतर कल्याण गजबे आणि ज्योती गजबे यांच्या घरी घेतल्या गेलं. त्यानंतर आपल्या पसारे ताईंच्या घरी गेल्यानं, त्यानंतर आपल्या कांबळे सरांच्या घरी घेतल्या गेलं. आणि आज आपण जी काही घेत आहोत ते आपण ब्रह्मानंद गावंडे यांच्या घरापर्यंत आलो आहोत. आपली अशी ही धम्म रॅली प्रत्येकाच्या घरी जाणार आहे, प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाची ओळख करून देणार आहे. काही केलंच तरी आपण आज ब्रह्मानंद सरांच्या घरी आलोच नसतो. पसारेताई किती केलं तरी आल्याच नसत्या, ज्योतिताई आल्याच नसत्या, आपल्याला प्रतिभा धोके आल्याच नसत्या. परंतु हे येण्याचा योग निर्माण करावा लागतो. 2 गोष्टी नेहमी घडवावं लागतं. योग आणावं लागतं, योग यावं लागतं. काहीतरी लग्न भाई करा म्हणजे योग आणा, नसेल तर आपण योग त्यांच्या घरी जाण्याचे यावं. पण लोकांचा असा योग येत नाही म्हणून आपण योग निर्माण केला की आपण त्यांच्या घरापर्यंत गेलो पाहिजे. म्हणून आज आपण यांच्या घरी आलेलो आहोत. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की ब्रह्मानंद गावंडे हे आपला परिचय देतील, त्यांच्या सुविद्य सहचरणी त्या परिचय देतील, त्या कुटुंबातील सर्व मंडळी परिचय देतील. आपण त्यांचा परिचय आपापल्या डायरीत लिहून घ्यावं. त्याचबरोबर आपला सुद्धा सर्वांनी आपापला जो परिचय आहे तो त्यांनी या डायरीत लिहून टाकावा. प्रथम माझा सप्रेम जय भीम.
मी ब्रह्मानंद गावंडे, महाकाली नगर, प्लॅटफॉर्म 34 हा माझा पत्ता आहे. मी एज्युकेशन क्षेत्रामध्ये सेवा देऊन निवृत्त झालेलो आहे. सुरुवातीला मी कोराडी या ठिकाणी हायस्कूल टीचर म्हणून लागलो. त्यानंतर तिथे 10 वर्ष सर्व्हिस झाली आणि पुढे मला पदोन्नती मिळून मी ज्युनियर कॉलेजला कंदुरेने या ठिकाणी 18 वर्षापर्यंत सर्व्हिस केली. त्यानंतर पुढे तिथून परत पुन्हा मला पदोन्नती मिळाली आणि ॲज ए मुख्याध्यापक म्हणून चंद्रपूर, त्यानंतर वर्धा आणि त्यानंतर नागपूर या ठिकाणी ॲज ए मुख्याध्यापक म्हणून मी सेवा दिली आणि 2013मध्ये मी रिटायर झालो, सेवानिवृत्त झाले. माझ्या कुटुंबामध्ये सांगायचं म्हणजे मला 2 मुलं होती, परंतु एक मुलगा लहान असतानाच गेला 8 वर्षाचा होऊन. आता एक मुलगा आहे, माझी सुनबाई आहे, एक नात आणि एक नातू आहे. अशा प्रकारे छोटीशी माझी फॅमिली आहे. तर आपण आज या ठिकाणी धम्म घेऊन आलात, मी माझं अवभाग्य समजतो. आणि हा उपक्रम राठोड सरांनी सुरू केलेला आहे. त्यामुळे सर्व धम्म बांधवांनी याचा लाभ घ्यावा, कारण खरोखरच धम्माची खूप गरज आहे आपल्याला. कारण आज आपण पाहतो की जगामध्ये जे कलह निर्माण झालेला आहे त्याच्यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे धम्म. धम्म हा माणसाने माणसाशी कशा प्रकारे वागलं पाहिजे, कशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे, उन्नत जीवन जगलं पाहिजे, त्याचं मार्गदर्शन त्या ठिकाणी आपल्याला मिळतं. म्हणून सर्व बांधवांनी देखील आपापल्या घरी शक्यतो ज्यांना शक्य आहे शक्यतो सर्वांनीच करायला पाहिजे. जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही. जर आपण मनावर घेतलं तर ज्या अशक्य गोष्टी आहेत त्या देखील शक्य झाल्याशिवाय राहणार नाही. माझं छोटंसं घर आहे, त्यामुळे मी लोकांना बोलावल्यानंतर कुठे बसणार, काय बसणार, अशा प्रकारची चिंता म्हणजे अशा प्रकारचा विचार प्रत्येकालाच आपल्या मनामध्ये भेडसावतो. परंतु त्याची अजिबात चिंता करायची. जेवढे लोक येतील तेवढ्यांना बसवा, बाकी बाहेर बसतील. परंतु धम्म आपल्या दारी हा आपण घेतला पाहिजे, कारण यातूनच आपलं सर्वांचं कल्याण होणार आहे. कुटुंबाचं कल्याण होणार आहे, तुमचं कल्याण होणार आहे, तुमचं कल्याण, कुटुंबाचं कल्याण, आणि त्यातूनच आपलं समाजाचं देखील कल्याण होणार आहे. म्हणून ही जी चळवळ आहे ही चळवळ अतिशय म्हणजे महत्त्वाची चळवळ आहे आपल्या धम्म बांधवाच्या दृष्टीने. त्यामुळे आपल्या समाजातील जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घेऊन या धम्म चळवळीशी जुळलं पाहिजे. धम्म आपल्या बांधवाच्या घरी आपण नेला पाहिजे, एवढंच मी आज या ठिकाणी सांगतो. जय भीम. राठोड सरांचं इथं आल्याबद्दल मी राठोड सरांचं मनापासून म्हणजे अभिनंदन करते. त्याचबरोबर सर्व मंडळी म्हणजे हातामध्ये हे घेऊन धम्म रॅली हातामध्ये घेऊन इथं आले त्यांचंसुद्धा मनपूर्वक मी आभार मानते. माझं नाव मीरा ब्रह्मानंद गावंडे हे आहे. मी सुद्धा सेवानिवृत्त एक सिस्टर इंचार्ज सिस्टर डाग हॉस्पिटलमधून झालेली आहे. आणि तुम्ही लोक इथपर्यंत आले आणि सरांनी सांगितलंच आहे, धम्म हा प्रत्येक घरी म्हणजे घरोघरी गेला पाहिजे. आणि त्याच्यामधून आपण काय घेतलं पाहिजे आणि काय सोडलं पाहिजे, कशापासून हे झालं पाहिजे, सरांनी त्याच्यामधून केलेलंच आहे. त्याच्याबद्दल तर मी तर नको सांगायला पाहिजे, आपण सुद्धा विचार करायला पाहिजे. धम्म म्हणजे जीवन कसं जगायचं, आपण आलेल्या याच्यामध्ये कसं म्हणजे त्याला तोंड द्यायचं, कशा प्रकारे म्हणजे आपण त्याच्या सरांनी म्हटलेलंच आहे की प्रत्येकाच्या घरी आपण राहावं, प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरी यावं. मला तर वाटतं की ते संख्या मला कमी वाटत आहे. ही संख्या म्हणजे वाढायला पाहिजे. प्रत्येकाच्या घरी आपण जाऊन त्यांना म्हणजे याच्याबद्दल सांगायचं की जीवन कला कशी जगायला पाहिजे, त्याच्यातून आपण काय घ्यायला पाहिजे, काय नको घ्यायला पाहिजे, काय सोडायला पाहिजे, कसं काय करायला पाहिजे याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलंच आहे. तर एवढी सांगायची आवश्यकता नाही. एवढं मी माझे 2 शब्द सर्वच नमो बुद्धाय. आता त्या बोलतीलच आणि 2 पुतणी इथं आलेलेच आहेत. माझं नाव प्रियंका गावंडे. मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मी गृहिणी आहे
आणि तुम्ही सर्व धम्म आपल्याला हे सगळेजण आले त्याच्याबद्दल मी तुमचा आभार मानते. आणि खरंच सरांनी खूप छान, म्हणजे मी पहिल्यांदा ऐकलेलं आहे, पहिल्यांदा कार्यक्रम माझ्या घरी आहे झालेला आहे, पहिल्यांदा ऐकलेला आहे, त्याच्यामुळे खूप बरं वाटलं. आमची मुलं असे येऊ शकत नाही, पण आपल्या घरी येऊन 2 गोष्टी चांगल्या ऐकल्या आणि त्यांना पण ह्या कार्यक्रमाचा लाभ भेटला, त्याच्यामुळे छान वाटत आहे. जय सप्रेम जय भीम. माझं नाव मनोज गावंडे. हे माझे मोठे बाबा ब्रह्मानंद गावंडे, मोठी मीरा गावंडे, ही माझी धर्मपत्नी स्वाती गावंडे आणि माझा एक लहान मुलगा सिद्धांत गावंडे. तो सर्वप्रथम हा जो इनिशिएटिव्ह तुम्ही घेतलेला आहे फारच खूप छान इनिशिएटिव्ह मला वाटला. प्रत्येकाच्या घरी जाऊन म्हणजे एक कनेक्शन नाही झालं पाहिजे, कारण की आपण खूप विखुरल्या गेले आहोत. बऱ्याचशा आपल्या नेहमीच्या कामामुळे प्रत्येकाला वेळ मिळत नसतो आणि एक जोड निर्माण व्हावी याच्यासाठी हा उपक्रम खूपच छान आहे. खूप खूप सगळ्यांना माझ्याकडून सप्रेम जय भीम. माझं नाव स्वाती मनोज गावंडे आहे. आज सगळेजण आपण इथे जमलो याच्याबद्दल आणि धम्माबद्दल इतकी सुंदर माहिती सरांनी दिली. माहिती होतं धम्माबद्दल, पण सरांनी आज त्याच्याबद्दल थोडं आणखी आम्हाला सांगितलं, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर तुमचं. आणि आज सगळे आपण इथे जमलो. हा जो प्रोग्राम आहे तो मी आज पहिला. ही माझी पत्नी चेतना गावंडे. आमचं आताच नुकतं लग्न झालं आहे, लव्ह मॅरेज. ती अदर कास्ट आहे सर, पण तिला आता हळूहळू कळेल धम्माबद्दल. आणि मी तुला सांगेल पण धम्म केवळ एक धर्म नाही सर, तो एक जीवन जगण्याचा मार्ग आहे. मी सर बुट्टीपुरा जॉब करतो. मी इंजिनियर आहे, केमिकल इंजिनियर आहे. त्यांनी नाकारला देव, त्यांच्याकडे डॉक्टर, इंजिनियर, मोठे मोठे ऑफिसर, किती बदल, किती मोठा बदल झाला. बुद्धाची माणसं बोललीच पाहिजे. आवर्जून सांगतो, भीमकन्या कशी असली पाहिजे, भीमपुत्र कसा असला पाहिजे. पोरांना हे डोकेज द्या, शिकवा, त्यांना सांगा. आपल्या बुद्धीचा जेवढा विकास होईल तेवढं पण बुद्धम चरणम गच्छामीचा अर्थच का मग. जर माझ्या बुद्धीचा विकास होत नसेल, माझं बुद्धीचा मी उपयोग करत नसेल, बुद्ध म्हणते की बुद्धी सर्वांकडे समान आहे. कोणी जन्मतःच मोठा नाही होत, तो त्याच्या कर्माने होतोय. कर्म आपल्याला आपल्या मुलांना घडवायचं, घरातील लोकांना घडवायचं. ह्याच त्यामागचा हेतू आहे सर्वांचा एकत्र येणे. कुटुंबातील संपली मी आता 11th मध्ये शिकत आहे. माझं नाव आहे पुष्पा मिश्रा. मी पंचायतनगरमध्ये राहते. एकेकाने आपला परिचय देते. पुढे द्या. हा येते ना. तुम्ही पहा सर्वांनी, त्यांचा परिचय नसेल त्यांचा परिचय व्हावं, त्यासाठी आपण सर्वांचा परिचय देतो. आता आपल्याकडे लक्ष्मीताई पझारे आली आहेत. सर्वांना सप्रेम जय भीम. नमो बुद्धाय. माझे नाव लक्ष्मी दिलीप पझारे. मी आकाशनगर येथे राहते. मी गृहिणीच आहे, पण सध्या शिकत आहे, पाली शिकत आहे. बस एवढंच. हॅलो, सर्वांना माझा मैत्रीपूर्वक जय भीम. माझं नाव प्रतिभा फुलजेले आणि मी माझं इथे येण्याचं कारण की
आपले राठोड सर हे माझे बॅचमेट आहेत. आम्ही सोबतच आंबेडकर थॉट केले आहे, एमफिल केलेलं आहे आणि आता माझं पीएचडीचं प्रोसेस सुरू आहे आंबेडकर थॉट मध्ये. आणि सरांचा परिचय माझा 20 वर्षापासून आहे. तर ते काल आम्ही आमच्या कॉलेजला एक प्रोग्राम होता त्यात आले आणि सरांना मी विचारलं की सर हा काय कार्यक्रम आहे, कसा आहे धम्म आपल्या दारी. तर ते म्हणाले की तुम्ही उद्या या. तर मी आमच्या श्रीहरीनगरच्या सगळ्या महिला आणि त्यांना मी घेऊन आले आणि आम्ही आमच्या एरियामध्ये किंवा आमच्या कॉलनीमध्ये एकही विहार नाही आहे. तर आमच्या इथे 25 झेंडा आहे. तर तिथे आम्ही सर्व महिला रोज संध्याकाळी वंदनेला येतो. 85 बुद्ध धम्म संघ वंदना आणि संपूर्ण गाथा वगैरे करतो, ध्यान करतो, रत्नसूत्राचं पठण करतो आणि असा आमचा उपक्रम आहे. आणि सरांचा उपक्रम तर फारच छान आहे की धम्म आपल्या दारी, म्हणजे प्रत्येकांच्या घरी जाऊन धम्म समजून सांगणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे सरांची खूप जमती होते. तर म्हणजे त्यांचं तुम्हाला सगळं त्यांचं कार्य माहितीच असेल की किती याच्यात त्यांनी धम्माची दीक्षा घेतली आणि पूर्ण धम्म कसा म्हणजे पूर्ण अभ्यासपूर्वक इतकं सुंदर पद्धतीने समजावून सांगतात. आणि ही त्यांचं खूप कला आहे. आम्हाला आमच्या मैत्रिणींना इथे बोलवून त्यांनी गावंडे मॅडमच्या घरी आम्ही आलो. तर तुम्ही धन्यवाद म्हणते आणि ते सांगते जय. नमो बुद्धाय, जय भीम. सर्वांना जय भीम. मी वैशाली विश्वंभर कांबळे, महाकाली नगर, मी गृहिणी आहे. मी संस्कृती कल्याण गजबी विज्ञाननगरला राहते. 2022 ला सहाय्यक शिक्षिका म्हणून रिटायर झाली आहे आणि सध्या सरांच्या धम्म आपली दारी या पहिल्या दिवसापासून जोडली आहे. अत्यंत चांगला हा कार्यक्रम आहे. प्रत्येकाच्या घरी आपण धम्म घेऊन जातो, म्हणजे प्रत्येक माणसांमध्ये असणारी एक सकारात्मक ऊर्जा ही त्या लोकांच्या घरी पोहोचत आहे. आपण बौद्ध धर्माचे आहोत हे आपल्याला माहितीच आहे, पण धम्माचं आचरण करणं फार कठीण आहे. फक्त पंचशीलेचं जरी आपण आचरण केलं तरी खूप काही त्यानुसार आपण आपलं जीवन जगत आहोत. धन्यवाद. जय भीम सर्वांना. माझं नाव प्रमिता अंबादास काडगे. मी श्रीहरीनगरला राहते. तिथे काहींनी मला सांगितलं की धम्म आपल्या दारी हा राठोड सरांचा कार्यक्रम आहे. राठोड सरांचे मी मागे कार्यक्रम ऐकले होते म्हणून मला आवड झाली, मी आली. जय भीम. जय भीम सर्वांना. मी गीता गणेश चव्हाण आहे. श्रीहरीनगर नंबर 3 मध्ये राहते. श्रीहरीनगर मध्ये आम्ही राहते. सर्वांना जय भीम. मी ललिता कुबरागडे, मी दिवाण लेआउटला राहते. सर्वांना जय भीम. मी अनिता ओके, ओंकार नगर चौकात राहते. जय भीम. माझं नाव तक्षशिला गजभिनी, श्रीहरीनगर नंबर 3 ला राहते. सगळ्यांना जय भीम.